अस्सलाम वालेकुम. कैशी आहो सगळी. उमेद आहे सगळी बेस असं. आज मी तुमच्यासाठी घेऊन आले कोकणी स्टाईलला कणवडी. त्यांना तवशाची रोटी पण बोलतात. त्यांच्यासाठी मी हा दीड कोप घेतला आहे. धावलेले चावल जे आम्ही रोटीला पण यूज करतो ना, चावल धावून ते मी धावलेले चावल घेतले आणि त्यांना हलका हलका भुजीन गोल्डन ब्राऊन होईपर्यंत मी त्यांना भुजीन. जास्ती लाल पण नाही करणार आणि एकदम पांढरे पण नाही ठेवणार. मी दाखवते तुम्हाला भुजल्यावर. हे बघा, आपल्याला असे करायचे आहेत आणि फ्लेम ऑफ करून चावलाला ठण करायचं आहे. चावल ठण झाले का मिक्सरला हिंना आपण दरदरा असं पावडर करून घेऊ. एकदम जाडा नाही आणि एकदम बारीक नाही, दरदरा पावडर झाल्यानंतर आता तिनांना मी बघा एक बारक्या साईजचा मी एक तवसा घेतला होता. तिनं खरवडून घेतला होता, तिचा चव काढला होता. तो पण दीड कोपच झाला होता. तो दीड कोप झाला तो मी ॲड केला त्यातला. त्यांच्यावर अर्धो नारळ घेतले, मोठ्या साईजचं होतं. तिला पण खवणून मी तो ॲड केला आहे. त्यांच्यावर दीड कोपच मी गोड घेतला आहे. गोडला पाणी टाकून मी थोडासा तिनं पिघलवलं आणि तो ॲड केला. तो ॲड केला आणि सगळी चीज़ें मिक्स केल्या. मी चावल थोडे कमी क्वांटिटीत ॲड केलं आहे. काकी आहे ना, मला कणवडीतलं एकदम चवाचा फ्लेवर, तवशाचा फ्लेवर पसंत आणि जरा सॉफ्ट पसंत. त्यांच्यावर मी फूड कलर थोडासा ॲड केला ऑरेंज. टेस्टच्या हिशोबात मी थोडासा मीठ ॲड करीन. त्यांच्यावर थोडीशी इलायची पावडर ॲड करीन. हां, मी काय बोलत होतं, मला चावलचं जास्ती फ्लेवर पसंत आहे. अशा यांनी आपली कणवडी एकदम सॉफ्ट बनतं. तिन्ही मी ऐसा करतं. पाहिजे असे थोडी चावलाची क्वांटिटी तुम्ही जास्ती ठेवू शकता. मग एक टोपात मी थोडासा तूप ॲड केले. तुमच्या हिशोबात तुम्ही ॲड करा. आणि जो बॅटर बनवला होता मी कणवडीचा तो ॲड केला आणि हिनं बेस मिक्स करून घ्या. आणि आवरा पाणी टाकीन की चावल बेस उफलले जातील आपले. चावल आपल्या हिशोबात तुम्ही पाणी टाका की चावल आपले पुरे उफलले जातील. बेस क्वांटिटी डबल झाली पाहिजे. चावल बेस आपले उफलले जाऊ, पॅन सोडायला लागेल तेव्हा मी काय करीन, एक ठिकरो तापत ठेवीन आणि तिनातला कणवडीचा बॅटर जो सुकला आहे ना, तो ठिकऱ्याच्या खालती ठेवीन. मग डायरेक्ट पाहिजेच ते चुलीवर ठेवू शकता. पण आता काही जणांच्या चूल नाही काय नाही, त्यांच्यासाठी मी तुम्हाला ऐसे तरीको दाखवतो. किंवा पाहिजे असं तुम्ही ओव्हनला पण टाकू शकता. 20 मिनटानंतर मी बारीक लो फ्लेमवर 20 मिनटं ठेवली होती ढाकून. त्यांच्या बाद मी काय केला, थोडंसं वर्षी तूप ॲड केलं आणि एक परातात वर्षी आग केली होती. आणि ती कणवडी त्या आगीच्या बिना मजा नाही येणार. ठीक आहे, तुम्ही पाहिजेच ती डायरेक्ट ओव्हनला पण बनवू शकता किंवा बिना आगीच्या पण बनवू शकता. आग ठण होईपर्यंत मी तिला तशीच ठेवली. ठण झालं कणवडीला एक दिवस मी पाण्यात ठेवलं होतं आणि दुसऱ्या दिवसा मी तिला कापला होता. दुसऱ्या दिवसा जेव्हा कापल ना, तेव्हा एकदम बेस तुमचा तुकडो निघून येईल. गरम गरम असेल तो काढा, तो तुकडो तुटत. हे बघा, एकदम मस्त बनवून आमची कणवडी रेडी झाली आहे. जर रेसिपी तुम्हाला पसंत आली असेल तर लाईक शेअर जरूर करा आणि चॅनलवर नवीन असल्यावर तर सबस्क्राईब करा. थँक्यू फॉर वॉचिंग.